अनेकदा लग्नाच्या पंगतीत घुसून अनोळखी पाहुणे जेवणावर ताव मारून जातात। त्याचं फारसं कोणी मनावर घेत नाही, पण याच पाहुण्यांनी जर लाखो रुपयांचा आहेर लंपास केला असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल नाही ना। पण गोव्यातील एका गावात असा प्रकार घडला आहे। लग्नाचा सोहळा रंगात आला असतानाच दोन अनोळखी पाहुण्यांनी नवऱ्याकडे जमा झालेली आहेराची बॅग अतिशय चालाखीनं पळवली। नेमकं काय झालं आणि अनोळखी पाहुण्यांनी किती रुपयांचा आहेर पळवला, पाहूयात सविस्तर रिपोर्ट। तारीख 26 एप्रिल, वेळ दुपारची। हरमल गावातील मंगल कार्यालयात वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि पाहुणे मंडळी नवदाम्पत्याच्या भेटीसाठी रांगेत उभी राहिली। दुसऱ्या बाजूनं जेवणाच्या पंगती सुरू झाल्या। सगळीकडे मंगलवाद्य आणि पंचपक्वानाचा खमंग सुगंध वातावरणात दरवळत होता। कार्यालयात पाहुण्यांची गर्दी झाली होती। मंचावर जाऊन वधूवरांना भेटीसाठी आणि आहेर देऊन फोटो काढण्यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू होती। दोन्ही बाजूंचे आहेर गोळा करणं चालू होतं। नवऱ्याकडचा नातेवाईक आहेर घेऊन बॅगमध्ये ठेवत होता। इतक्यात ओळखीच्या व्यक्तीसोबत फोटो काढण्यासाठी त्याला देखील मंचावर बोलावण्यात आलं। या गडबडीत तो आहेराची बॅग सोडून फोटो काढण्यासाठी नवरा नवरीच्या बाजूला जाऊन उभा राहिला। हीच संधी साधून तिथं उभ्या असलेल्या एका तरुणानं हळूच आहेरानं भरलेली बॅग उचलली आणि तिथून तो पसार झाला। त्याचा एक साथीदार बाहेर स्कूटी घेऊन उभा होता। कोणाला काही कळायच्या आत दोघांनी तिथून पळ काढला। जाण्याआधी त्यांनी जेवणावर देखील ताव मारला होता। इकडं मंचावरून उतरल्यानंतर नवऱ्याच्या नातेवाईकाला आहेराची बॅग गायब झाल्याचं लक्षात आलं। सगळीकडे शोधाशोध केली, पण बॅग काही सापडली नाही। कार्यस्थळी एकच गदारोळ माजला। शेवटी मंगल कार्यालयाचे CCTV तपासण्यासाठी गेले असता ते बंद असल्याचं समजलं। त्यानंतर परिसरातील CCTV तपासले तेव्हा चोरट्यांचा कारनामा स्पष्ट झाला। ती बॅग घेऊन दोन तरुण स्कूटीवरून पळाल्याचं दिसून आलं। या बॅगमध्ये 8 तोळ्यांचा सोन्याचा हार, अंगठी, मोबाईल, आहेराची पाकिटं मिळून अंदाजे 20 लाख रुपये होते असा दावा करण्यात आला आहे। नाईक कुटुंबानं लगेच मांद्रे पोलीस ठाणं गाठलं आणि रीतसर तक्रार दिली। मांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हाती काहीच लागू शकलं नाही। नेपाळीसारखा दिसणारा या चोरट्यांपैकी एक जण चांगल्या पेहराव्यात हॉलमध्ये आला होता। त्याचा साथीदार कार्यालयाबाहेर दुचाकी घेऊन थांबला होता। आता त्यांचा CCTVनं कैद केलेला चेहरा पोलिसांनी प्रसारित केला आहे। या व्यक्ती कुठेही दिसल्यास लगेच संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।